बाळापूर शहरात गुरुवार दिनांक 25 आणि शुक्रवार दिनांक 26 जून रोजी मोहरमच्या निमित्ताने सवारी उत्सव साजरा केला जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जामोदे परिवाराकडून हा उत्सव साजरा केला जातोय। बाळापूर शहरातील लाल सवारी चौकमधील लाल सवारी म्हणून प्रसिद्ध असलेली धोबीची लाल सवारी म्हणून या सवारीची ओळख आहे। स्वर्गीय राजाराम जामोदे, बळीराम जामदे, जयराम जामोदे यांचे मामा स्वर्गीय अंबुजी मोकळकर यांच्या मांडीवर आपोआप लाल सवारीचे आगमन झाले होते। तेव्हापासून ही लाल सवारी धोबी की सवारी म्हणून ओळखली जाते। गेल्या काही वर्षांपासून लाल सवारी म्हणजे मोठी सवारी आणि छोटी सवारी ही धोबी बांधवांच्या घरांच्या बाजूच्या बंगल्यामध्ये बसत होती। परंतु काही कारणास्तव सवारी त्या ठिकाणी बसत नसल्यामुळे आता परंपरेनुसार छोटी सवारी जामोदे कुटुंबियांकडे आहे। जुन्या वारसाप्रमाणे स्वर्गीय जयराम जामोदे यांच्या निवासस्थानी त्यांचे सुपुत्र सुरेश उर्फ बंडू जामोदे, स्वर्गीय बळीराम जामोदे यांचे सुपुत्र देवीदास जामोदे आणि त्यांची मुले नातवंडे हा वारसा त्यांच्या निवासस्थानी परंपरेनुसार चालवत आहेत। सध्या मोहरम सुरू असून जामोदे कुटुंबियांनी त्यांच्या निवासस्थानी लाल सवारीचे आगमन करून परंपरा जोपासली आहे। तर या लाल सवारीची पहिल्यापासून छोटी लाल सवारी उठविणारे सादिका पहलवान हे सवारी उठून उत्सव साजरा करत असत। तर या छोटी लाल सवारी बसल्यामुळे या चौकामध्ये रौनक आली असून दुरून दुरून तसेच बाहेरगाववरून भक्तगण सवारीचे दर्शन घेण्यासाठी येतात हे विशेष। तर या उत्सवाची जामोदे परिवाराकडून परंपरा कायम ठेवली आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।